आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले। 2005 पूर्वी रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे, हा मोठा निर्णय झालाय। तर राज्यातील 4.5 ते 5,000 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शिंदे सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे। राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे, महत्त्वाचे निर्णय झाले, त्यात महत्त्वाचं म्हणजे 2005 पूर्वी रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे। अधिक माहिती या संदर्भात। अगदी बरोबर आहे, कारण या निर्णयाकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं जे आहे जगदीश लक्ष होतं की नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी रुजू झालेले त्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय जो आहे तो कर्मचाऱ्यांना जो आहे तो राज्य सरकारने खुला केलेला आहे। त्यामुळे नक्कीच जे काही पेन्शन साठी जे काही आंदोलन होत होती त्यामध्ये आता काही त्यापैकी सर्वांनाच नाही पण काही जणांना जो आहे तो राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आल्यामुळे आता पेन्शन धारकांना जे उरलेले आहेत त्यांचे, कारण जे राज्य सरकारकडून आकडे सांगितले जाते ते 4-4.5 हजार, जास्त आकडे नाहीयेत, त्याच्यामुळे जे आहे ते राज्य सरकारकडून जे आहे ते या पेन्शन धारकांना थोडासा दिलासा देत मात्र त्यांनी तारीख निश्चित केलेली आहे की 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी रुजू झाले त्यांना जुन्या निवृत्तीनुसार हा जो योजनेचा पेन्शन योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, पण 2005 नंतर जे रुजू झाले त्यांचं काय, हा एक मोठा प्रश्न जो आहे तो राज्य सरकार समोर आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा जी आहे ती मंत्रिमंडळामध्ये सुरू आहे। मात्र सध्या 2005 नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जे आहे ते निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।